संपूर्ण टीमला त्याच्याकडनं तीच अपेक्षा, आशा आणि अपेक्षा असेल. अगदी त्याला साथ देतोय स्वतः संघ नायक कर्णधार म्हणून या ठिकाणी मैदानच्या आतमध्ये मुभा निभावत असताना आपण पाहू शकाल. मैदानच्या आतमध्ये आपण पाहिले ना तर धीरज पवार खऱ्या अर्थानं भिंगार टीमचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आज खऱ्या अर्थानं हर दक्ष 11 टीमसाठी खेळत असताना आपण पाहतोय. धीरज पवार भिंगार, अजय नाईक भिंगार, मयूर वाघ वाजेपूर, चेतन कातकरी भिंगार, अमोल पवार पोंजे, विजय वाघमारे भातान, सुनील नाईक खांदा, संतोष पवार शिवनगर, तेजस कातकरी पराडे, दिनेश वाघमारे वंजारवाडी, अक्षय कातकरी नेरे वांगणी, अविनाश लेंडे रानसे, बंटी जाधव भानसोली, मोहन पवार वांगणी अशा चांगल्या चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेली ही हर दक्ष 11 चिंचवड टीम. तर दुसरीकडे आपण विचार केला मैत्री 11 कांडोली टीमचा तर साईनाथ वाघमारे कर्णधार, दत्ता पवार आयकॉन, आर्यन शरद मिसांबे, प्रदीप अनंत वाघमारे ताकई, कल्पशराजू वाघमारे ताकई, सूरज पवार कांड्रोली, विशाल वाघे कांड्रोली, विशाल नाईक बारापाडा, सागर वाघमारे मिरकुटवाडी, सचिन जाधव मिरकुटवाडी, रमेश वाघमारे कसई शेत सुधागड, मंगेश जाधव भानसोली आणि विकास भला शेडाशी आणि हरेश केवारे पोकरवाडी. अगदीच्या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर संपूर्ण चांगल्या चांगल्या खेळाडूंना भरणा असलेली ही टीम संपूर्ण आपली टीम रेडी झाली सर. फक्त 2 मिनटं फक्त 2 मिनटं. अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय ना दोन्ही टीममध्ये चांगला भरणा असलेली ही गाडीचा कोणता आरसा खाली करायचा आहे तो जरा थोडा खाली घ्या. ऑफिशियल आमचे सांगतायत त्या ठिकाणी अगदी चांगल्या चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेले हे दोन्ही संघ आपण पाहतो. आज एकमेकांच्या विरोधामध्ये सुपर टीमचा थरार या ठिकाणी अनुभवतोय. याची डोला या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर हा आदिवासी रायगड रबरबार प्रीमियर लीगचा हा थरार खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी अनुभवतोय. आजच्या दिवसामध्ये भरपूर प्रेक्षक वर्ग आपल्याला या ठिकाणी लाभेल सर. ओके ऑफिशियल अगदीच मॅचला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाते साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते नमस्तुते नमस्तुते. अगदी या मॅचचा पहिला बॉल आणि पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल घेऊन मात्र या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केले. 4 षटकांचा सामना असेल मित्रांनो आणि 4 षटकांसाठी मात्र 4 फ्रेश गोलंदाज या ठिकाणी असतील याची दक्षता घ्या. अतिशय चांगली जोडी मैदानच्या आतमध्ये धीरज पवार आणि त्याच्या जोडला आपण पाहतोय. मैदानच्या आतमध्ये जर विचार केला ना इथे मोठा फटका बॅटच्या रडारमध्ये फुलांचा चेंडू होता त्याच्यावरती केलाय वार. चेंडू जाईल सीमा पार 6 धाव्यांसाठी दे धक्का आणि मार छक्का षटकार. मॅच बॉल आणि सर्व प्रेक्षकांनी देखील आम्हाला सहकार्य करायचं आहे. जो मॅच बॉल जाईल ना तो लगेच आपण मैदानच्या आतमध्ये इथून आपण फेकायचं. गोलंदाज तयार दत्ता पवार स्वतः आयकॉन प्लेअर. पुन्हा एकदा मोठा फटका खडे खडे स्ट्रोक खेळत असताना डीप मिड विकेटच्या डोक्यावरना हा येतोय 6 धाव्यांसाठी. क्रिकेटचं मानक सौंदर्य दाखवणारा एक अजून एक तडाखा येतोय जबरदस्त फटका षटकार. मेरा 3 चेंडूचा वाजवी खेळ संपला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आल्या. धाव फलकावरती 13 धावा 13 ऑन स्कोरबोर्ड विदाऊट लॉस या ठिकाणी आपण पाहतोय. धीरज पवार संघाचा संघनायक. पुन्हा एकदा मोठा फटका आणि इथे षटकार हॅट्रिक कंप्लीट करत असताना धीरज पवारचा वार. यावेळेस चेंडू जाईल सीमा पार 6 धाव्यांसाठी येतोय हा षटकार हॅट्रिक कंप्लीट करत असताना अगदीच आज संपूर्ण दिवस बॉलची व्यवस्था या ठिकाणी जयजी पारदे यांना विनंती असेल की एकही बॉल कमी पडता कामं नाही आहे. जेव्हा ऑफिशियलचा आपल्याला आवाज येईल त्यावेळेस आपण नक्कीच मैदानच्या आतमध्ये आहे ना बॉलची व्यवस्था करायची. काय जबरदस्त बॅटिंग. 19 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 4 चेंडूचा वाजवी खेळ संपला गेला. स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. 19 लॉस्ट ऑफ विदाऊट लॉस. अगदीच विचार केला तर 4ही साईडनं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय परंतु गोलंदाजी थोडीशी कमजोर पाहायला मिळतंय. दत्ता पवार खऱ्या अर्थानं या मैत्री 11 कांडोली टीमचा आयकॉन प्लेअर आहे त्याच्याकडनं ते अपेक्षा नाही आहे. इथे पलटवार करावे लागतील. पलटवार होणं जरुरी आहे. गोलंदाज तयार कमबॅक होईल का. इथे मोठा फटका खेळायचा होता परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक. अगदी सिंगल जरूर आले. डबलला प्राधान्य दिलं जाते. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. रन्स कंप्लीट झालेत त्या मात्र 2 रन इज कंप्लीट.
काय जबरदस्त बॅटल, काय जबरदस्त बॅटल या ठिकाणी रंगत असताना आयकॉन प्लेयर, खऱ्या अर्थानं संघाचा संघनायक कसा असावा तर मित्रांनो तो धीरज पवार सारखा असावा. आणि धीरज पवारनं केलेली सुरुवात, मयूर वाघनं खऱ्या अर्थानं करून गेलेली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. त्याच्यानंतर धीरज पवारचा पलटवार या ठिकाणी आपण पाहिला. इथे मात्र कमबॅक होईल का, परंतु या सीटचा वाईड बॉल, अगदी स्वेअरचा मारा, अतिरिक्त धावसंख्येने स्कोर कार्ड धावून पोहोचेल 22 अंकावरती. काय जबरदस्त धावसंख्या, पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय 22 धावा स्कोर कार्डवरती. पुन्हा एकदा वाईट प्रेशर क्रिएट केला जातोय. अगदीच जर विचार केला प्रेशर मैदानच्या आतमध्ये गोलंदाज जर विचार केला ना तरी ते पूर्णपणे जबाबदारी घेऊन गोलंदाजी करावी लागेल. इथे यावेळेस कार्पेटच्या साहाय्यानं अगदीच बिटवीन द गॅप, खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण, दोन्ही क्षेत्ररक्षकांनी एकमेकांना कॉलिंग केलं नाही. आणि चेंडू जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध निघून चाललाय. 4 धावेंसाठी चौकार. एका षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय मित्रांनो. पहा, एका षटकाचा खेळ संपला. धावा आल्या 27. 4 षटकांची लढत आपण पाहतोय. आदिवासी रायगड रबरवॉर प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं आणि सुपर 10चा हा थरार याचसाठी केला होता. 88 शेवट ही गोड व्हावा हीच इच्छा संपूर्ण आयोजक कमिटीची. बजाव डीजे. ज्या वेळेस आपण जीवदान देताना त्यावेळेस तो फलंदाज मात्र नक्कीच हवी ठरतो. 28 धावा स्कोर कार्डवरती. चांगली धावसंख्या या ठिकाणी जर आपण पाहिली ना त्या ठिकाणी आतापर्यंत या सीटचा वाईड बॉलच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या 29 अंकावरती. खराब सुरुवात मात्र या ठिकाणी चांगली करून दिली. सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली. त्याच्यानंतर धीरज पवारने केलेली ती वादली खेळी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. आत्ता धावफलक जाऊन पोहोचला 29 अंकावरती. 29 धावा स्कोर कार्डवरती. काय जबरदस्त स्पर्धा, चारी साईडला प्रेक्षक. जसं जसं वेल होत जाईल ना तसं तसं मात्र या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी इथे वाढत जाईल. इथे मोठा फटका, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. हा इथं 6 धावेसाठी. गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये डीजे मास्टर आमच्या समोर जोडले गेलेत. हरी डीजे काही जबरदस्त डीजे वाजवत आहेत आजच्या दिवसामध्ये. त्यांचे आपण कौतुक करूया. अगदी ज्या पद्धतीने आम्हाला प्रेक्षकांनी 5 दिवस सहकार्य केलं ना, जो चेंडू बाहेर जाईल ना तो चेंडू लगेच आपण मैदानच्या आतमध्ये फेकायचा एवढी विनंती मात्र या ठिकाणी असेल. यावेळेस अलॉंग दी कार्पेटने ब्लॉकमध्ये हा चेंडू होता. कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला खेळून काढले. सिंगल जरूर इथून आले. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. 36 धावा, 36. अगदीच नॉट आऊट 36 धावा. आत्तापर्यंत मयूरवागचा विचार केल्यानंतर 2 अंकावरती खेळतोय. त्याच्या बॅटमधनं अजून पाय तसा मोठा फटका निघालेला नाही. या धीरज पवार या मॅचमध्ये कमालीची फलंदाजी करतोय. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली. एक षटकार वगळता. इथे लेग स्टंपवरती चेंडू अतिरिक्त बाहेर. पुन्हा एकदा वाईड बॉल.
वाईट बॉलनं मात्र टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 37 अंकावरती 37. काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपण पाहिली. धीरज पवारची, सचिन जाधव चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करतोय. एक फटका जरूर खाला पण तो त्याच्या व्यतिरिक्त चांगली गोलंदाजी देखील राहिली. थोडीशी रनअपमध्ये थोडीशी गफलत पाहायला मिळते. मिसअंडरस्टँडिंग या ठिकाणी आपण पाहतोय. चांगले चांगले प्लेयर मैदानच्या आतमध्ये मंगेश जाधव खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. लॉंग स्टॉपमध्ये एक चांगला विचार केला तर भानसोली टीमचा एक स्फोटक फलंदाज म्हणून त्याची देखील ओळख आहे. आज तो देखील कांडोली टीमचा हिस्सा आहे. आणि इथे मोठा फटका खडे 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 खेळत असताना चेंडू जाईल 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 सीमापार 6 धावेंसाठी हा येतोय मयूरवागच्या बॅटमधून. पनवेल तालुक्याचा ब्रँड ठोकतोय षटकार. हा मयूरवागला जीवदान दिलं. पहिल्या चेंडूवरती कदाचित त्याची झेल सोडली, तो हवी ठरतो. यावेळी चांगला फटका बिटवीन द गॅप, चेंडू थांबणार नाही, निघून चाललाय बॉल लाईनच्या बाहेर. मयूरवागचा हवा. यावेळेस यस यस इट्स अ वाईट बॉल. खराब गोलंदाजी सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग पॉवरफुल दमदार बॅटिंग पाहायला मिळते. आत्तापर्यंत 12 अंकावरती खेळतोय. जवळपास आपण पाहिलं मयूरबागचा विचार केला तर 12 धावसंख्येवरती खेळतोय. आणि धीरज आत्तापर्यंत खेळतोय 31 अंकावरती. खूप चांगले बॅटिंग दोन्ही खेळाडूंमध्ये, चांगला तालमेल. खऱ्या अर्थानं जी विकेट प्राप्त करायची होती तो झेल सोडला होता. आणि इथे मोठा फटका बॅटमध्ये. त्यांचं देखील आपण या ठिकाणी करूया कौतुक. यावेळी चांगला फटका त्या दिशेला शतरक्षक खराब आणि खराब शतरक्षक. जबरदस्त फटका. यावेळेस सांघिक तिसरा वैयक्तिक स्वतःचा अगदीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर चांगले बॅटिंग. पुन्हा एकदा फुलांचा बॉल होता त्याच्यावरती केलाय वार. चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय 4 धावे चौकार. अगदीच संघमालक पुरस्कर्ते खऱ्या अर्थानं दीपक वाघे साहेबांकडनं जर 3 षटकार लगातार ठोकले तर 500 रुपयाचे कॅश प्राईज या ठिकाणी असणार आहे. दोन्ही खेळाडूंसाठी संधी असेल.
धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. एकंदरीत आमचे सहगुणलेखक सांगतायत 68 धावा, 68. इथे चांगला फटका, खोलवर टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा बिटून द गॅप. चेंडू थांबत नाही, या चेंडू निघून चालाय, जमिनीला घासत पुसत गरंगालत आग लावत करून त्यावेळेसच आपण हे करायचं आहे. अगदीच विचार केला तर धीरज पवार संघाचा संघनायक 50 कंप्लीट करण्यासाठी फक्त एका धावेची गरज. 50 कंप्लीट होणार का? आणि यस, षटकर टोकून बॅट वरती करायचे, हवेत करायचे बॅट. सर्व या ठिकाणी मान्यवंदना करत असताना आपण या ठिकाणी 50 कंप्लीट खऱ्या अर्थानं धीरज पवार संघाचा संघनायक. कॅप्टन कसा असावा तर तो धीरज पवार याच्यासारखा असावा. काय जबरदस्त बॅटिंग. षटकरने टीमची 12 चेंडू, वैयक्तिक 55 धावेंचं योगदान राहिलं ते धीरज पवारचं. काय जबरदस्त बॅटिंग. संघाचे पुरस्कर्ते खऱ्या अर्थानं खुश असतील. दीपक वाघे यांनी पुरस्कृत केलेली ही हर्ष दक्ष इलेव्हन चिंचवणी ही टीम. षटकरनं मात्र टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले एकंदरीत 78 या धावसंख्येवरती 78 विदाउट लॉस. या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी या ठिकाणी थोडीशी कमजोर राहिली. पुन्हा एकदा फुरलेंचा बॉल, अजून एक जबरदस्त स्ट्रोक, चेंडू जाईल सीमापार 6 धावेंसाठी. हा येतोय षटकार. डीजे सध्या लावू नका, त्याला येऊ द्या. विशाल वाघचा वापर करायचा होता पहिल्या षटकासाठी. लेफ्ट हँड गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज, अनुभवी प्लेयर, 12 पाडा टीमचा एक स्फोटक गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. खऱ्या अर्थानं तो बायकर मॅन आहे. इथे अगदीच ब्लॉकमध्ये चेंडू हाताला होता. खऱ्या अर्थानं जर पहिले षटक विशाल नाईकनं जर का हाताला असताना तर त्याचा फायदा या ठिकाणी मैत्री इलेव्हन कांडोली टीमला नक्कीच झाला असता. गेम प्लॅनिंग थोडासा चुकला म्हणावा लागेल तो मात्र मैत्री इलेव्हन कांडोली टीमचा. इथून मात्र चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी करत असताना इथे रिव्हर्स खेळण्याची काही आवश्यकता नव्हती, कारण जेवढ्या धावा येतील ना, कारण हा सुपर 10चा थरार आहे मित्रा. इथे कोणाला कमी लेखून चालणार नाही. पहिला डॉट बॉल या 4थ्या षटकातील पहिला डॉट बॉल म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं ना तर 20 चेंडू जवळपास खेळून काढले. इथे फ्लिक केलाय, कडक 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 बेधडक 6 धाव्यांसाठी षटकार. बॉल आज आपल्याला भरपूर लागतील. त्यासाठी आमच्या आयोजक कमिटीने जवळपास 15 बॉल बॉक्स या ठिकाणी उपलब्ध करून दिले. ते महादेव शेठ पिरकड यांचं देखील आपण या ठिकाणी कौतुक करूया. खूप चांगला स्कोर या ठिकाणी आपण पाहतोय. 95 धावा स्कोर कार्डवरती एक हाय स्कोर. इथे मात्र फुलर यांचा बॉल होता परंतु तो मिस झालाय. मी नक्कीच म्हटलं होतं की कुठेतरी या गोलंदाजाचा पहिल्या षटकासाठी वापर करायला हवा होता, कारण एक जबरदस्त अनुभवी गोलंदाज
नेक्स्ट मॅच आपल्या भेटीस येईल अगदीच प्राचीन क्रमांक 11 विरानी विपक्ष यश लोकसोट गराडा. दोन्ही संघनायक या ठिकाणी आपण टॉससाठी या इथे झेलची संधी झेल होणार का, मंगेश जाधव चूक करेल का, परंतु अगदीच या ठिकाणी मिस कॅस मात्र या ठिकाणी मिस झाले आणि इथे जर का आपण विचार केला ना तर अगदीच हा आलाय चौकार. ओव्हर क्रमांक 4 संपले. पहिल्या सत्राचा खेळ इथून संपला गेलाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्यात त्या एकंदरीत 99 100 धावींची गरज म्हणजे प्रत्येक षटकामागे 25 धावींची इथून गरज असणाऱ्या 99 धावींची बहारदार खेळी या ठिकाणी खेळली. त्याच्यामध्ये मयूर वाघचा विचार केला तर वैयक्तिक धावसंख्या खेळलाय मयूर वाघ 17 बॉल 71 खेळलाय. धीरज पवार संघाचा संघनायक तर मयूर वाघ खेळलाय. मयूर वाघ किती खेळला 7 बॉल मध्ये 23. अगदीच्या ठिकाणी आपण पाहतो 7 बॉल मध्ये 23 खेळलाय तो मयूर वाघ. काय जबरदस्त बॅटिंग. दोन्ही खेळाडूंचं आपण जितकं कौतुक करू तेवढं कमी. आजच्या दिवसामध्ये आम्हाला प्रेक्षकांची देखील भरपूर या ठिकाणी साथ लाभल्या. आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं या ठिकाणी आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत करूयात. चला प्राचीन क्रमांक 11 विरानी संघनायक आणि यश लोकस्पोर्ट गराडा संघनायक आम्हाला सर्व संघ मालकांनी संघाच्या कर्णधारांनी संघाच्या खेळाडूंनी जेव्हा आम्ही अनाउन्समेंट करेल त्यावेळेस मात्र तुम्ही इथे आम्हाला उपस्थित हवेत. अगदीच या ठिकाणी आपण थोडंसं या ठिकाणी सहकार्य करायचं. चला प्राचीन क्रमांक 11 विरानी संघनायक आपण या ठिकाणी लगेच टॉससाठी या जॉईन व्हायचं. तर नंतर विनंती करेन लगेचच यश श्लोक स्पोर्ट जसं आम्ही तुम्हाला या ठिकाणी एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देतो ना तसं तुम्ही देखील आम्हाला या ठिकाणी एक चांगलं सहकार्य करण्याची अपेक्षा संपूर्ण आयोजक कमिटीला देखील आहे. इथून जो संघ परास्त होईल ना तो मात्र या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल अशा स्पर्धेचं स्वरूप आहे. गेम ऑन. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज सुनील नाईक. पहिला चेंडू रफ्तार का राजा आणि त्याचं स्वागत केलंय. हा सामना सोपा नाहीये मित्रांनो. 100 धावा देखील इथे चेस होऊ शकतायत. खरोखरच जशाच तसे उत्तर ईट का जवाब पत्थर से वार पलट वार या ठिकाणी केले जातील. बारी बारी सबकी बारी दोस्तों पहिले तुम्हारी थी अब हमारी हेच मैदानच्या आतमध्ये दाखवत असताना फलंदाज स्ट्राईक यांचा आपण पाहतोय. सचिन जाधव मॅन फ्रॉम मिरकुटवाडीचा हा एक सितारा. जबरदस्त बॅटिंग जबरदस्त सुरुवात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालाय बॉलिंग मार्क वरती.
लगातारचा दुसरा मोठा फटका, झेलची संधी, अजय नाईक झेल टिपणार का? झेल होणं अपेक्षित होतं. शिंगला चाले, एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही. शिंगलला प्राधान्य दिलं गेलं. अगदीच इथे मात्र मोठ्या फटक्यांची दरकार असेल, कारण 24 मध्ये बनवायचे ते 100 धावा इथे झलकवायचे, मग ते शतक या ठिकाणी लगावायचे ते स्कोअर बोर्डवरती. जर विजय निश्चित करायचा असेल, या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर इथे मोठ्या फटक्यांची आवश्यकता. 2 चेंडूचा खेळ संपलाय, धावा आल्या 7, आता चेंडू शिल्लक राहिलेत 22 आणि बनवायचे आहेत त्या मात्र 93. 22 मध्ये 93चं समीकरण, प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलत असताना साईनाथ वाघमारे या संघाचा संघनायक, कॅप्टन, जे कॅप्टन पारी खेळला होता पहिल्या सत्रामध्ये धीरज पवार, तशी पारी खेळणार का साईनाथ वाघमारे? पाहूयात. गोलंदाज सज्जा, इथे मोठा फटका, जबरदस्त स्ट्रोक, चेंडू जाईल 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 सीमा पार. 6 धावांसाठी हा येतोय षटकार. खरोखरच हा सामना सोपा नाही मित्रांनो. जर विचार केला तर सुनील नाईक मॅन फ्रॉम खांदा टीमचा एक जबरदस्त गोलंदाज आहे. प्रत्येक फलंदाजांना आपल्या गोलंदाजीची कुवत दाखवण्याची क्षमता आहे गोलंदाजामध्ये नक्की आहे, परंतु त्याच्यावरती केले जातात वार पलट वार. इथे पुन्हा एकदा अजून एक फटका, जबरदस्त बेधडक कडक कडक कडक, हा येतोय 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त बॅटिंग पहिल्या षटकासाठी जर विचार केला ना, जी सुरुवात धीरज पवार आणि विचार केला मयूर वाघने केली होती, पहिले षटक जवळपास तब्बल 27 धावांचं आलं होतं, तशीच इथे या ठिकाणी आपल्याला कामगिरी पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडू फेस केलेत, धावा आलेत 19 धावा, 25ची सरासरी राखायची प्रत्येक षटकामागे. हा सामना सोपा नाहीये. करूया मरोस्ती स्थिती मैदानच्या आतमध्ये. काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी दाखवत असताना साईनाथ वाघमारे. इथे अजून एक जबरदस्त कडक कडक फटका या ठिकाणी आपण पाहतोय. जबरदस्त फटका, अतिशय जबरदस्त स्ट्रोक, चेंडू जाईल डीप मिडविकेटच्या डोक्यावरनं, अजून एक घणाघाती वार केलाय 6 धावांसाठी. सुनील नाईक याचा घेतलाय समाचार. षटकार हॅट्रिक. पहिल्या षटकामध्ये देखील षटकार हॅट्रिक केली होती कॅप्टननं, आणि याही षटकामध्ये एक षटकार हॅट्रिक कंप्लीट केली, ती देखील साईनाथ वाघमारे या कॅप्टननं. अगदी जर विचार केला तर मैत्रीलन कांडोली टीमची 25 धावा स्कोर कार्डवरती जी सरासरी राखायची होती ती सरासरी राखली गेली आणि 25 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. काय जबरदस्त सुपर टेनचा थरार. इथे आता मात्र गोलंदाज थोडासा घाबरलेल्या स्थितीमध्ये दिसतोय, कारण चेंडू त्याच्याकडनं वाईट आलाय. वाईट प्लस एक्स्ट्रा एक सिंगल आले, 2 धावा एक्स्ट्रा, 27 धावा, म्हणजे मॅच ही बराबरीमध्ये. 27 त्यांचे देखील होते पहिल्या षटकामध्ये, याही षटकामध्ये 27 आहेत. जबरदस्त मॅच बराबरीमध्ये या ठिकाणी येऊन टेपले. सामना सोपा नाहीये, कोणी जिंकू शकतो या ठिकाणी. प्रयत्न करावे लागतील, कारण प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न करा मित्रांनो, यश तुम्हाला नक्की मिळेल. इथे मात्र हा चेंडू थोडासा मिस झाला. एका षटकाचा वाजवी खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्यात 27 धावा, 27 विदाऊट लॉस 27 धावा स्कोर कार्डवरती. 27 आल्यात, आता बनवायचे आहेत 18 मध्ये बनवायचे आहेत त्या 73 धावा होऊ शकतायत, कारण धावांचा पारडे या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर आता जवळपास 24च्या रन रेटनं या ठिकाणी जवळपास धावा तुम्हाला बनवायचे आहेत. सामना सोपा नाहीये, कारण इथून जर तुम्ही जिंकलात तर पुढे तुम्ही सुपर 5 मध्ये तुम्ही अगदी प्रवेश करू शकता आणि एका ट्रॉफीचा किमान आपण या ठिकाणी तुम्ही हकदार बनाल. आणि जो संघ इथून परास्त होईल तो खऱ्या अर्थाने या स्पर्धेतून माघारी घरचा रस्ता अर्थात या स्पर्धेतून बाहेर होईल आणि संपूर्ण वर्षभर या स्पर्धेची खऱ्या अर्थाने तुम्हाला मित्रांनो वाट पाहावी लागेल. त्याच्यामुळे या मॅच मध्ये तुम्ही तुमचं 100% कमिटमेंट द्या, 100% तुमचं योगदान द्या, नक्कीच यशस्वी व्हाल. बॉलर नेम सांघिक कोट्यातील दुसरा वैयक्तिक स्वतःचा पहिले षटक घेऊन आलाय गोलंदाज अविनाश लेंडे, मॅन फ्रॉम रानसेचा एक अजून एक स्टार खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. रानसेचा एक जबरदस्त स्टार खेळाडू आपण पाहतोय, परंतु आज त्याच्याकडनं एका चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल. ती मात्र हर्ष दक्ष 11 टीमला. इथे साईनाथ वाघमारेनं मात्र चुकी केली. बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता, चेंडू थोडासा स्विंग झाला, चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना आपण पाहतो थोडासा लेग झाला. या ठिकाणी जर आपण विचार केला तर साईनाथ वाघमारेनं त्याचा पुरेपूर समाचार घेणं अपेक्षित होतं. इथून आलाय चेंडू मात्र डॉट, या डॉट बॉलची आवश्यकता होती, अपेक्षा होती, तो डॉट बॉल जरूर इथून आलाय. 17 बॉलमध्ये बनवायच्या त्या मात्र 73 धावा. चांगली गोलंदाजी होत असताना इथे फुललेंचा बॉल असं म्हणतात,
पुण्याचा बापा दगडूशेठ, पुण्याचा बापा दगडूशेठ आणि चेंडूनं घातले सीमारेषे पलीकडची भेट. काय जबरदस्त या ठिकाणी षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आलाय, षटकारनं मात्र टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 33 अंकावरती, 33 धावा स्कोर कार्डवरती. 73 बनवायच्या होत्या, आता बनवायच्या त्या मात्र 67. चेंडू शिल्लक येते. आता जर विचार केला ना तर 15 बॉल आहेत ना, 16 बॉल आहेत. 16 बॉलमध्ये मात्र इथून बनवायचे ते मात्र आता 67 धावा. जबरदस्त कामगिरी गणेश वाघमारे यांचं देखील शुभागमन झालंय, त्यांचं देखील करूया कौतुकात. त्यांचा देखील आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. प्रवीण वाघ वल्लभ यांचा देखील आवाज ऐकायला मिळेल. अगदीच शरद सर ठोंबरे, डीएन पवार यांचा देखील आवाज ऐकायला आजच्या दिवसामध्ये आपल्याला मिळेल. आजच्या दिवसामध्ये आपल्याला बऱ्याचशा समालोचकांचा या ठिकाणी आपल्याला आवाज या ठिकाणी ऐकायला मिळेल. खूप चांगली स्पर्धा आहे. चला मॅच बॉल आलाय, ऑफिशियल मॅच बॉल आलाय, पहा दिलाय ना. ओके ओके, जर मॅच बॉल आलाय तर तो द्या पंच. येस, नंतर जुना बॉल कोणीच घेत नाहीये, त्याच्यामुळे आपण जो मॅच बॉल आहे तो लगेच आपण द्यायचंय. जरी खेळाडू नाही म्हटला तरी आपण तो द्या, नंतर उगाच म्हणालो की नवीन बॉल घेतला. अगदी काय जबरदस्त साईनाथ वाघमारे कप्तानी पारी, वार पलटवार या ठिकाणी करत असताना बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी थी अब हमारी, हेच मैदानच्या आतमध्ये निदर्शनास आणून देत असताना इथे मात्र उंची जास्त लांबी कमी, झेलची संधी. अजय नाईक झेल पकडणार का? पकडो. अगदी त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण अजय नाईककडनं अपेक्षा होती. 2 कॅच मात्र या ठिकाणी ड्रॉप केल्यात आणि त्याचा फटका कदाचित तिथे बसेल तो हर्ष दक्ष 11 चिंचवण या टीमला, कारण गोलंदाजी चांगली होते, गोलंदाजी चांगली होती या ठिकाणी. गोलंदाजी मात्र या ठिकाणी चांगली राहिली, परंतु क्षेत्ररक्षण साथ देत नाही. ज्यावेळेस एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो ना मित्रांनो, त्यावेळेस त्याला तुम्ही साथ देणं खूप जरुरी आहे, गरजेचं आहे. जबरदस्त गोलंदाजी राहिल्या, परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाल्या. गोलंदाज तयार आपण पाहतोय. शॉर्ट लेंथ होती, अगदी शॉर्ट लेंथचा हा बॉल. अगदी जर का आपण पाहिलं ना थोडंसं मागे निघाला, जर का जागेवरती असता बॅटला चेंडू कनेक्ट झाला असता तर चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर जरूर गेला असता. डॉट आलाय, धावफलक स्थिरावलाय. 34 धावा, चांगला स्कोर आहे स्कोर कार्डवरती. अद्याप षटकातील काही बॉल शिल्लक. 34 धावा, अगदीच 2 चेंडू शिल्लक केले. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येणं गरजेचं. चांगली धावसंख्या आतापर्यंत तरी आपण पाहिले या ठिकाणी 34 आल्यात. पुढला लेनचा बॉल होता, न्यायाचा होता, जवळपास कॉर्नरला, पण तो फटका या ठिकाणी कव्हर पॉइंट मध्ये जातोय. सिंगल जरूर आले, एकापेक्षा दुसरे काय मिळत नाही. कमबॅकिंग करणारे षटक राहिलं. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी अविनाश लेंड्या, मॅन फ्रॉम रानसेचा हा खेळाडू आज खऱ्या अर्थानं 100% कमिटमेंट देत असताना आपल्या टीमसाठी, आपल्या संघमालकासाठी, हर्ष दक्ष 11 चिंचवण टीमसाठी जबरदस्त मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. भरपूर स्पर्धेचा अनुभव असलेला गोलंदाज आपण पाहतोय अविनाश लेंडे. काय जबरदस्त कामगिरी राहिली या अविनाश लेंडेची. इथे मात्र खडे खडे खेळत असताना बॅटच्या रडार मध्ये त्याला पाठवलंय खऱ्या अर्थानं साईनाथ वाघमारेनं पार्किंग पार्क मध्ये. 6 धाव्यांसाठी अजून एक षटकार. चला मॅच बॉल द्या, मॅच बॉल फेकायचे. प्रेक्षकांनो आम्हाला सहकार्य करा. पलीकडे गेलाय का? जवळ तिथेच आहे. स्कोर कार्ड झालाय 41 धावा. आता 12 चेंडू 59 धावींची गरज. आता सरासरी वाढले, म्हणजे जवळपास जर विचार केला 29.29चा रन रेट प्रति षटका मागे. एक षटकार थोडासा कमी पडला. जर या षटकामध्ये अजून एक षटकार आला असता ना तर मॅच मध्ये मात्र मजा आली असते. तर चला प्रवीण वाघसरनं विनंती करेन, आपण अगदीच व्यासपीठामध्ये येऊन असणं व्हायचं. आजच्या दिवसामध्ये आपल्याला आपल्या समवेत समालोचन कक्षामध्ये आपल्यासोबत जडले जातील. प्रवीण वाघसरनं विनंती करेन की आपण लगेच व्यासपीठामध्ये येऊन असणं व्हायचं. आपल्या देखील आदिवासी रायगड रबर बॉल प्रीमियर लीग 2026च्या वतीनं या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक स्वागत. आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं, खेळाडूंचं. आज 4ही साईडनं प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय, जे लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहतायत ना, केटीसी लाईव्हच्या माध्यमातून त्यांचं देखील आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. आज बराचसा प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थानं लाईव्हच्या माध्यमातून केटीसी लाईव्हच्या माध्यमातून जोडला गेला असेल. जे घर बसल्या मॅचला एन्जॉय करतायत त्यांचं देखील आदिवासी रायगड रबर बॉल प्रीमियर लीग 2026च्या वतीनं आपण या ठिकाणी स्वागत करू. इथे मात्र चांगला फटका बसलाय, चेंडू हवेत, झेलची संधी आणि इथे मात्र खराब क्षेत्र सिंगल आले, डबलला प्राधान्य दिलं केलंय. इथे
चेक करायचं, अगदी चेक केलं जाईल. पंचाने रेफर केलंय, थर्ड पंचांकडे रेफर केलं जाते. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट आहे की नाही, की फलंदाज बाद आहे, हे मात्र आमची केटीसी लाईव्ह टीम या ठिकाणी चेक करेल. यस, विकेट आहे ऑफिशियल. अगदी त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट्स मात्र या ठिकाणी गमावले. चला न्यू बॅटर मात्र या ठिकाणी जायचं. विकेटचं पतन, पहिला धक्का, पहिली विकेट, पहिली सफलतापूर्वक गोलंदाजी, पहिला बॅक थ्रो आपल्या टीमला खऱ्या अर्थानं रनआउटच्या स्वरूपामध्ये बिलवून दिलाय. शतरक्षक, विकेट किपर आणि गोलंदाजांची इथे राहिले मेहनत, आणि या मेहनतीनं केलंय खऱ्या अर्थानं या ठिकाणी एका विकेटचं पतन. पहिला धक्का बसलाय, स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या ते एकंदरीत 43 धावा. तिसरे षटक प्रगती पथावरती, धावफलकावरती आपण पाहतोय 43 धावा. शेवटचा जर आपण विचार केला तर हे तिसरं षटक आहे. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये स्वतः इथे मोठा फटका खेळायचा होता, परंतु उंची जास्त, लांबी कमी, आणि बॅक टू गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो, बॅक टू बॉलर या ठिकाणी खेळला गेलाय. आणि त्या अजून एक धक्का बसेल टीम मैत्री 11 कांडोले संघाला. थोडीशी निराशा केली. अगदी त्या ठिकाणी आर्यन नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती. आर्यन इलम, मॅन फ्रॉम इसांबे संघाचा हा खेळाडू. चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ देखील, परंतु गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये खराब राहिली, फिल्डिंग थोडीशी खराब राहिली, कॅच ड्रॉप झाला होता. त्याच्यानंतर विचार केला तर तिथून मात्र मागे वळून पाहिलं नाही. चांगले बॅटिंग, 71 धावींची नॉट आऊट केली होती कॅप्टन धीरज पवारनं हर दक्ष 11 टीमसाठी. त्याच्यानंतर विचार केला तर 23 धावींची जवळपास बहारदार केली होती. मयूर वाघनं इथे अजून एक विकेटचं पतन. पहा, एक ऑलराऊंडर भूमिका काय असते ना, ते दाखवून दिलं. अगदीच या ठिकाणी जर आपण विचार केला ना तर रनआउटच्या स्वरूपामध्ये एक विकेट्स आले होते. त्याच्यानंतर लगातार 2 चेंडू आणि 2 विकेट्स, 43 धावा धावफलकावरती. असं वाटत 100 धावा देखील इथे कमी पडतायत की काय. सुरुवात जी चांगली केली होती मैत्री 11 कांडोले टीमनं, सुपर 10चा हा पहिला सामना, आणि या पहिल्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं थोडीशी निराशा केली ती अगदीच मैत्री 11 कांडोले टीमच्या बॅटरनं. सामना या ठिकाणी आपण पाहतोय दत्ता पवार या संघाचा आयकॉन प्लेअर आहे, लेफ्ट हँड बॅटर. सुरेख गोलंदाजी, एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स या ठिकाणी देत असताना अगदी 4 ठिकाणी जर आपण पाहिलं तर धीरज नाईक. पहा, ज्यावेळेस धीरज पवार जर आपण विचार केला ना, ज्यावेळेस तो सुपर 10च्या, सुपर 12च्या, सुपर 8च्या सामन्यामध्ये जेव्हा असतो ना, त्यावेळेस त्याचा नेहमीच चांगला खेळ राहिला आहे. कारण आपण प्रत्येक आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये त्याचा खेळ आपण पाहिला आहे, आणि 4 वर्ष तो मात्र हरदक्ष 11 टीमचा हिस्सा राहिला आहे. आणि इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, दुधारी तलवार या ठिकाणी खेळायचा प्रयत्न केला होता. अगदीच या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना, अगदीच जर विचार केला तर चांगली गोलंदाजी या षटकामध्ये जवळपास 3 विकेट्स प्राप्त केल्यात. एक रनआउटची आणि स्वतःच्या गोलंदाजीनं 3 विकेट या ठिकाणी प्राप्त केल्यात. एक चांगली ऑलराऊंडर खेळी या ठिकाणी राहिली ती धीरज पवारची. जबरदस्त कामगिरी. सिरीज मात्र जे असेल ना, ते संपूर्ण शेवटच्या फायनल मॅच पर्यंत ज्या सर्व धावा असतील त्या सर्व धावा इथून ऍड केल्या जाणार आहेत. कारण सिरीजसाठी आपल्याकडे या ठिकाणी इलेक्ट्रिक बाईक आहे, बेस्ट फलंदाज या ठिकाणी कूलर आहे, बेस्ट गोलंदाज या ठिकाणी आपल्याकडे कूलर आहे. आणि नक्कीच या ठिकाणी तमाम प्रेक्षकांनी आम्हाला एक चांगला 6 दिवस एक चांगला सपोर्ट केला. आजचा शेवटचा दिवस, आज देखील एक सर्व लाडक्या प्रेक्षकांचा एक चांगला सपोर्ट राहील. सर्व खेळाडूंनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं. अगदीच
आमचे मित्र सुनीलजी मुकणे सरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले, त्यांचं देखील करूया कौतुक. अगदीच सुनील मुकणे उर्फ भावेश पवार या नावाने ओळखले जात आहेत. एक स्टार खेळाडू, एक अनुभवी प्लेअर, पण तो सध्या त्यांनी क्रिकेट थोडंसं कमी केलं आहे. कमबॅक केलाय खऱ्या अर्थाने कमबॅक केलाय चेतन कातकरी. यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती भिंगारचा हा एक जबरदस्त गोलंदाज शेवटचं षटक घेऊन आलाय. सुरेख गोलंदाजी, जी सुरुवात खऱ्या अर्थानं तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करून दिली ना, ती सुरुवात धीरजनं कायम ठेवली. त्याच्यानंतर चेतन देखील चांगली कामगिरी करतोय. स्वतःच्या टीम मधील खेळाडूला चान्स दिला गोलंदाजीसाठी आणि तो त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना, फायदा करून घेत असताना आपण पाहतोय कॅप्टन धीरज पवार इथे रेस्टवरती चेंडून आतलतोय. हा चेंडू आता एकतर्फे, हा खऱ्या अर्थानं खेळ आता एकतर्फे झालाय. वन साइड सामना थोडासा खुला झालाय मैदानच्या आतमध्ये. चांगले मॅच या ठिकाणी आपण पाहतो. नेक्स्ट मॅच चला, प्राची नवांक 11 विराणी संघनायक. आपण टॉससाठी या, जास्तीचा वेळ नकोय. प्राची नवांक 11 विराणी संघनायक, आपण आता टॉससाठी या. सामना जवळपास फिनिश होण्याच्या दिशेने या ठिकाणी आलाय. अगदीच आपण या ठिकाणी थोडंसं सहकार्य करा, लगेच आपण या. इथे मात्र मोठा फटका, उशिरा का होईना एक मोठा फटका पाहायला मिळतोय. विशाल नाईकच्या बॅटमधून एक लेफ्ट हँड बॅटर षटकार आलाय. षटकारने टीमची टोटल धावसंख्या 51 धावा, 49ची गरज, पण तो आता चेंडू थोडेसे कमी राहिलेत. प्राची नवांक 11 संघनायक या आपण टॉससाठी. तर अशा तऱ्हेनं या ठिकाणी सामना गमावलाय वादरा. अगदीच जर विचार केला मैत्रीण कांडवे टीमनं, तर चला